एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दोन पद्धतीने सोडवता येतो, एक सूत्राने आणि एक शॉर्ट ट्रिकने. पहिल्यांदा सूत्राने कसा सोडवायचा ते बघूया. काय म्हटलेलं आहे, 9 मजुरांना 8 दिवस, म्हणून 9 गुणिले 8 सूत्रानुसार लिहून घेतले तर एकूण काम किती झालं यांचं 72 काम झालेलं आहे. म्हणजे एकूण युनिट किती झालेले आहे कामाचे 72 झालेले आहे. तर हेच 72 काम एकूण काम जे आहे ते 12 मजूर किती दिवसात विचारलेलं आहे. म्हणून काय करायचं 72 भागिले 12 केले तर 12 × 12 12 72 म्हणजेच काय आहे तर 12 मजूर एकूण काम किती दिवसात पूर्ण करतील तर ते 6 दिवसात पूर्ण करतील असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता दुसरी शॉर्ट ट्रिक बघणार आहे. मजूर लिहून घ्यायचं आहे, मजूर आणि पुढे दिवस लिहून घ्यायचा आहे, मजूर आणि दिवस. आता पहिलं काय आहे बघा, पहिल्यामध्ये 9 मजूर आहेत, किती दिवसात पूर्ण करणार आहेत ते 8 दिवसात पूर्ण करणार आहेत. आणि दुसरं काय म्हटलेलं आहे हे भागाकारामध्ये जाईल. दुसरं काय म्हटलेलं आहे मजूर 12 मजूर आहेत म्हणून मजुरांखाली मजूर लिहून घ्यायचे आहेत, दिवस काढायचे आहेत. आता याला काय करायचं आहे, भाग जिथं जातोय तिथं भाग लावून घ्यायचा आहे. 4 त्रिक 12 4 2 8 3 1 3 3 त्रिक 9. आता ह्या उरलेल्यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 2 म्हणजेच बघा 3 गुणिले 2 बरोबर किती झाले 6. म्हणजेच 12 मजुरांना किती दिवस लागतील तर 6 दिवस लागतील. हे शॉर्ट ट्रिक अशा पद्धतीने करायचे आहे.